Hello students, this example is very important because we want to find out the profitable company. कोणत्या कंपनीमध्ये शेअर्स घेणे, कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं प्रॉफिटेबल आहे ते आपण शोधून काढायचं आहे. पाहूया मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर्स अँड डिव्हिडंड डिक्लेअर्ड बाय टू कंपनीज. हिअर कंपनी ए, दिस इज द मार्केट व्हॅल्यू, यू नो, ही मार्केट व्हॅल्यू आहे अँड दिस इज डिव्हिडंड. बरोबर सर, मार्केट व्हॅल्यू आणि डिव्हिडंड ऑफ फर्स्ट कंपनी. दिस सेकंड कंपनी, दिस इज द मार्केट व्हॅल्यू अँड दिस इज द डिव्हिडंड. ओके, आणि ही त्यांनी डिक्लेअर्ड केलेली आहे. व दोन्ही कंपनीजनी फेस व्हॅल्यू इज द सेम, त्या दोघांची फेस व्हॅल्यू सेम आहे. आता इथं जर बघितलं तर याची मार्केट व्हॅल्यू 132 आहे, मार्केट व्हॅल्यू 144 आहे. त्यामुळं दोघांची फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत, या दोघांची जी दर्शनी किंमत आहे, छापील किंमत आहे, प्रिंटेड प्राइस आहे, ते आपण 100 रुपीज मानूया. कंपनी एच्या शेअरची फेस व्हॅल्यू पण 100, कंपनी बीच्या शेअरची पण फेस व्हॅल्यू 100 अशी मानूया आपण. लेट इन्व्हेस्टमेंट इन बोथ कंपनीज. आता दोन्ही कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. ती किती करायची आहे? डायजेस्टमध्ये वगैरे काय दिले की दोन्ही कंपनीमध्ये 100 रुपीज इन्व्हेस्ट करा. पण 100 रुपीज इन्व्हेस्ट केल्यामुळं म्हणजे भागाकार डिव्हिजन थोडं डिफिकल्ट होते. दोन्ही कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट सेम करायची, ह्या कंपनीमध्ये सेम इन्व्हेस्टमेंट, या कंपनीमध्ये सेम इन्व्हेस्टमेंट. मग कुठल्या कंपनीत प्रॉफिट जास्त मिळतोय बघायचं. पण सेम इन्व्हेस्टमेंट करताना त्यांनी गाईडमध्ये वगैरे डायजेस्टमध्ये काय केले, लेट इन्व्हेस्टमेंट इन बोथ कंपनीज इज इक्वल टू 100 रुपीज म्हटले. मग 100 रुपीज इन्व्हेस्टमेंट ती काही बरी वाटत नाही आणि ती पटत पण नाही. मग डिव्हिजन सोपी होईल, भागाकार सोपा होईल अशी आपण इन्व्हेस्टमेंट करूया. मग इन्व्हेस्टमेंट करताना ह्या दोघांची जी मार्केट व्हॅल्यू आहे त्याचा विचार करूया आणि या मार्केट व्हॅल्यूच्या मल्टिप्लिकेशन इतकी आपण इन्व्हेस्टमेंट करूया. नाहीतरी इमॅजिनरीच आहे, किती इन्व्हेस्ट केलं तरी चालतंय, बरोबर आहे ना. मग या ठिकाणी दोन्ही मार्केट व्हॅल्यूच्या मल्टिप्लिकेशन एवढी म्हणजे इन्व्हेस्टमेंट इन बोथ कंपनीज किती इज इक्वल टू 132 इंटू 144. ही इतकी इन्व्हेस्टमेंट केली सर. दोघांच्या मार्केट व्हॅल्यूच्या मल्टिप्लिकेशन इतकी जी अमाऊंट होईल तेवढी अमाऊंट इन्व्हेस्ट केली आपण ह्या कंपनीत. आपल्याला किती शेअर्स मिळाले काढूया. मग इथे ह्या कंपनीचे नंबर ऑफ शेअर्स किती मिळाले ते काढू. नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू कसं येणार बघा सर, इन्व्हेस्टमेंट, बरोबर सर, इन्व्हेस्टमेंट किती इन्व्हेस्ट केले डिवायडेड बाय मार्केट व्हॅल्यू असा फॉर्म्युला आहे. इन्व्हेस्टमेंट किती आहे बघा सर, इन्व्हेस्टमेंट किती आहे, ही आहे इतकी 132 इंटू 144. आणि पहिल्या कंपनीची मार्केट व्हॅल्यू किती आहे 132. डिव्हिजन इज इझी, हे डिव्हिजन कट झालं, बरं सर, हे डिव्हिजन कट झालं बघा सर, हे देअरफॉर हे डिव्हिजन कट झालं इथे. देअरफॉर किती आले सांगा, नंबर ऑफ शेअर्स 144 शेअर्स आले सर. मग या ठिकाणी जर का आपण इथे ह्या कंपनीत कसं होईल, इथे नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू इन्व्हेस्टमेंट, बघा सर, इन्व्हेस्टमेंट डिवायडेड बाय मार्केट व्हॅल्यू. किती इन्व्हेस्टमेंट आहे ह्या कंपनीची, इतकीच आहे 132 इंटू 144. आणि ह्याची सेकंड कंपनीची मार्केट व्हॅल्यू किती आहे 144. त्यामुळे हे सर लक्षात घ्या, 144 हे कॅन्सल झाले, दिस इज कॅन्सल. म्हणजे काय झालं बघा सर, 132 नंबर ऑफ शेअर्स, शेअरची संख्या 132, इथं शेअरची संख्या 144. आता आपल्याला काय करायचं आहे बघा सर, आता आपल्याला डिव्हिडंड काढायचं आहे सर. डिव्हिडंड, ह्याचा डिव्हिडंड किती आहे 12% आहे. म्हणजे 100 फेस व्हॅल्यू असणाऱ्या एका शेअरचा डिव्हिडंड 12 रुपीज, 100 फेस व्हॅल्यू असणाऱ्या एका शेअरचा डिव्हिडंड 16 रुपीज. मग कंपनी ए मध्ये काय लिहूया बघा सर, डिव्हिडंड ऑफ 1 शेअर कंसात फेस व्हॅल्यू 100, कारण 12% आहे ना सर, 12% आहे, 12% म्हणजे 100 फेस व्हॅल्यू असेल तर त्याची लक्षात घ्या प्रॉफिट किती आहे 12 रुपीज पर इयर. डिव्हिडंड ऑफ 1 शेअर फेस व्हॅल्यू 100 असेल तर लक्षात घ्या 12 रुपीज हा डिव्हिडंड पर शेअर एका शेअरचा. हिथं किती होईल बघा सर, सेकंड कंपनीमध्ये 16%,
म्हणजे डिव्हिडंड ऑफ वन शेअर, डिव्हिडंड ऑफ वन शेअर, एक शेअरचा डिव्हिडंड ज्याची फेस व्हॅल्यू 100 आहे, फेस व्हॅल्यू 100 पाहिजे कारण तिथं पर्सेंट आहे ना सर, 16% आहे, त्यात किती होणार सांगा सर? डिव्हिडंड ऑफ वन शेअर ज्याची फेस व्हॅल्यू 100 आहे त्याची लक्षात घ्या 16 रुपीज डिव्हिडंड. डिव्हिडंड किती आहे? 16 रुपीज. एका शेअरला 16 रुपीज वर्षाला मिळणार. कंपनी 100 रुपयाच्या एका शेअरला पहिली कंपनी 12 रुपये प्रॉफिट देणार, डिव्हिडंड देणार, लाभांश देणार. दुसरी कंपनी 100 रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या एका शेअरला प्रॉफिट किती देणार सांगा सर? 16 रुपीज देणार. बरोबर आहे. असे शेअर्स किती आहेत आपल्याकडे? मग आता टोटल डिव्हिडंड काढूया सर याच्यामध्ये. टोटल डिव्हिडंड बघा बरं, टोटल डिव्हिडंड, टोटल डिव्हिडंड हा कसा काढणार? इट इज इक्वल टू डिव्हिडंड ऑफ वन शेअर, डिव्हिडंड ऑफ वन शेअर into number of shares, into number of shares. मग डिव्हिडंड ऑफ वन शेअर किती आहे बघा सर? डिव्हिडंड ऑफ वन शेअर 12 रुपीज. आणि पहिल्या कंपनीचे शेअर्स किती आहेत? 144. पहिल्या कंपनीचे शेअर्स आहेत 144. हे आलं सर. आता त्याचं मल्टिप्लिकेशन करूया. 12 4 जा 48, 4 रिमेन. 12 4 जा 48, 48 प्लस 4 52, 2 5 घेतल्या. 12 1 जा 12 प्लस 5 17, 1728 रुपीज हा टोटल डिव्हिडंड आला, टोटल प्रॉफिट आला सर. हा टोटल प्रॉफिट आला, लक्षात घ्या सर. बरोबर आहे याच्यामध्ये. आता इथे बघा बरं सर, इथे किती आला टोटल प्रॉफिट? इथं टोटल डिव्हिडंड काढूया सर. टोटल डिव्हिडंड ह्या कंपनीचा किती आला? इट इज इक्वल टू डिव्हिडंड, डिव्हिडंड ऑफ वन शेअर into number of shares, into number of shares. मग डिव्हिडंड ऑफ वन शेअर किती आहे सांगा सर? 16 रुपीज. आणि नंबर ऑफ शेअर्स किती आहेत या कंपनीचे? 132. कंपनी बी चे 132. बरोबर सर. 16 2 जा 32 उरले 3. 16 3 जा 48, 48 प्लस 3 51 5, 16 1 जा 16 प्लस 5 21. दॅट इज टोटल डिव्हिडंड किती आला? 2112. इथं किती आहे? 1728. इथं किती आहे? 2112. बरोबर आहे सर. त्यामुळे दुसऱ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं जास्त फायद्याचं आहे. ह्याच्यामध्ये जास्त आहे, लक्षात घ्या. हिअर 200 सर 212 इज ग्रेटर दॅन 1728. हे ग्रेटर आहे. म्हणजे दुसऱ्या कंपनीमध्ये जास्त फायद्याचं ठरेल. म्हणजे इथं तुम्हाला कसं होईल? विच कंपनी इज प्रॉफिटेबल? कंपनी बी इज प्रॉफिटेबल. ही बी कंपनी आहे सर. दिस इज बी. सो आन्सर इज कंपनी बी. कंपनी बी इज प्रॉफिटेबल. कंपनी बी इज प्रॉफिटेबल. कंपनी बी इज प्रॉफिटेबल. Okay, this is our answer. Company B is profitable. बघा सर, कंपनी बी इज प्रॉफिटेबल. राईट. आता तसंच हे एक्झाम्पल आहे, होमवर्क आहे. ह्याच्यामध्ये कंपनी ए ला डिव्हिडंड 16% आहे. फेस व्हॅल्यू किती गृहीत धरणार सांगा सर? फेस व्हॅल्यू 100 रुपीज हे गृहीत धरायचे, लक्षात घ्या. फेस व्हॅल्यू 100 रुपीज घ्यायची. म्हणजे 100 रुपीजच्या एका शेअरला डिव्हिडंड 16. इथं 100 रुपीजच्या एका शेअरला डिव्हिडंड 20 वन शेअरला. मार्केट व्हॅल्यू 80 आहे, मार्केट व्हॅल्यू 120 आहे. मग त्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट किती होणार? इन्व्हेस्टमेंट या दोघांच्या एवढी. इन्व्हेस्टमेंट म्हणजे इन्व्हेस्टमेंट कशी करायची सांगा सर? इन्व्हेस्टमेंट गाईडमध्ये, डायजेस्टमध्ये इन्व्हेस्टमेंट 100 म्हणतात. दोन्ही कंपनीत इन्व्हेस्टमेंट किती करूया? 100. मग कॅल्क्युलेशनला त्रास होतो सर. आणि फ्रॅक्शनमध्ये आन्सर येतं. नंबर ऑफ शेअर्स फ्रॅक्शनमध्ये येतं. मग नंबर ऑफ शेअर फ्रॅक्शन्समध्ये बरं वाटत नाही ना सर. त्यामुळं टोटल इन्व्हेस्टमेंट जी दोन्ही कंपनीत करायची आहे ती 100 न मानता ह्या दोघांची एवढी मानूया. इन्व्हेस्टमेंट किती होईल? 80 × 120 मल्टिप्लिकेशन ऑफ मार्केट व्हॅल्यू. त्यामुळं डिव्हिजन पॉसिबल होते आणि त्यामुळे एक्झाम्पल इझी होतं. इन्व्हेस्टमेंट 100 न मानता दोघांच्या मल्टिप्लिकेशन इतकी इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी मानावी. ओके. म्हणजे तुम्हाला
कोणती कंपनी प्रॉफिटेबल आहे हे लवकर समजून येईल. फेस व्हॅल्यू ही 100 घेतलेली आहे आणि त्यामुळे लक्षात घ्या ह्याची मार्केट व्हॅल्यू 80 आहे, ह्याची मार्केट व्हॅल्यू 120 आहे. दोन्ही कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू 100 आणि दोन्ही कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट किती केली 80 × 120 रुपीज इतके इन्व्हेस्टमेंट केले. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सोडवू शकाल. इथे एकूण होमवर्क्स मी तुम्हाला 24 दिलेले आहेत GST आणि लक्षात घ्या शेअर्समध्ये मिळून. या ठिकाणी हे प्रकरण खूप महत्त्वाचं आहे, प्रॅक्टिकली महत्त्वाचं आहे आणि त्याचा अभ्यास आपण डिटेलमध्ये करावा, 1, 2, 3दा करावा. बरोबर. अशा पद्धतीने आज 4th लेसन संपलेला आहे. वी विल सी फ्रॉम टुमॉरो प्रोबॅबिलिटी, संभाव्यता, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रोबॅबिलिटी लेसन नंबर 5th, second last lesson in Maths 1. Thank you.